नमस्कार शेतकरी बंधू, मी ज्ञानेश्वर केदारे, श्री विठ्ठल ॲग्रो एजन्सी या यूट्यूब चॅनलवरती आपल्याला पुन्हा एकदा सीताफळविषयी माहिती घेण्यासाठी आपण श्री विष्णू नानासाहेब ठोंबरे यांच्या सीताफळ बागेमध्ये आलो आहे. नमस्कार. तर आपण शेतकऱ्यांना मार्गदर्शन करा की आपण सीताफळ लागवडीपासून ते हार्वेस्टिंग पर्यंत आपण कसं कसं नियोजन केले, आपण हे आता नियोजन आपण शेतकऱ्यांना सांगूयात. तर सर्वप्रथम आपण एकदा बागेमध्ये जाऊयात. बोलू नका, याच्या डाव कोयवर आलं नियन मामा. नमस्कार. तर आपण सर्वप्रथम दाजींना विचारूयात की आपण लागवड कशी करावी आणि कशी योग्य पद्धत राहील आणि लागवड किती करावी या आपण माहिती द्यावं. झाडातील अंतर आणि दोन्ही आरीतील अंतर किती असावं. नमस्कार, मी विष्णू ठोंबरे. हे गोल्डन NMK सीताफळ ही लागवड 8x16 केली तर चांगली, आणि जे बालानगर आहे ते 15x7 केलं तरी चालतं, 15x6 केलं तरी चालतं. बालानगर म्हणजे गावरा. आणि गोल्डनचे जे आपल्याला झाड जर फास्ट बांधायचं असलं तर 16x8 वर लागवड करून ऑक्टोबर छाटणी घ्यायची आणि त्यानंतर जूनची पण छाटणी घ्यायची. तर ऑक्टोबरमध्ये ज्या काड्या निभंग झालेल्या आहे, पूर्ण काड्या मजबूत, जेणेकरून ह्या काडीचा कलर बदलतो. ही खालच्या साईडला ब्लॅक कलरची आणि वर थोडी हिरवी. तर हे ऑक्टोबरमध्ये ही जी ब्लॅक काडी आहे ही 6-7 इंच ठेवून तिला कट करायचं. तर आपला जो 12 महिन्याचा टाईम आहे झाड डेव्हलप व्हायसाठी, तर जे आपला 5-6 वर्षामध्ये बगीचा तयार होतो तो प्लॉट आपला 3 वर्षातच तयार होतो. तिसऱ्या वर्षी आपण मार्केटमध्ये काही ना काही बवणी करतो. तर आपल्याला तिसऱ्या वर्षी कमीत कमी एका झाडाला 10 ते 12 किलो सीताफळ अपेक्षित आहे. आपण आता या वर्षी छाटणी कोणत्या महिन्यामध्ये केली आणि आपण पाणी किती दिलं आणि फवारणीचं नियोजन थोडं शेतकऱ्यांना आपण सांगता का? हा, तर पहिल्या 3 वर्षानंतर सीताफळ चालू झालं तर जूनमध्ये आम्ही, याच्या अगोदर पाणी जर असलं तर मेमध्ये पाणी सोडलेलं आहे. पण मेमध्ये पाणी सोडल्यानंतर मालाची क्वांटिटी कमी झाली. तर आम्ही त्यानंतर जूनपासूनच कटिंगला सुरुवात केली. 1-2 वर्ष करून पाहिलं. ही 2017ची लागवड आहे गोल्डनची, आणि बालानगरची जी कटिंग आहे ती मे मध्ये करून पाहिल्यानंतर मालाची क्वांटिटी आम्हाला कमी वाटली. तर आम्ही छाटणी ही जूनच्या पहिल्या हप्त्यातच घ्यायचा प्रयत्न केला. त्यानंतर आम्हाला क्वांटिटी भेटली आणि क्वालिटी भेटली. क्वालिटी भेटण्याचं कारण, जे त्याला ते वातावरण पाहिजे ते वातावरण नंतर त्याला अवेलेबल झालं. आणि जास्त हिट असल्यामुळं मे महिन्यातली जी छाटणी तर ती सक्सेस नाही. पाणी सोडल्यानंतर सुद्धा माल तेवढं सेटिंग होत नाही. कळ्या फुलं भरपूर दिसते, पण तुम्ही त्याला कोणतं औषध सोडलं, कोणती फवारणी केली, काही कामाची नाही. आपण आता खताचं नियोजन काय काय केलं एकदा सांगता का? खताचं नियोजन, याला 2 टोपले एका झाडाला, मोठाले 2 टोपले आपले एका झाडाला शेणखत, त्यानंतर भेसळ डोस, सुपर फॉस्फेट, DAP, गोल्डनला म्हणजे NMKला युरिया वापरेला नाही, आणि बालानगरला युरिया वापरायला. तर एकरी 10 ते 15 किलो, जास्त पण नाही. युरिया नाही वापरल्यामुळे आपल्याला काही फळगळ वगैरे काही मध्ये असा फरक वाटला का? जिथं वापरला तिथं फळगळ झाली, जिथं नाही वापरला तिथं काही असं? नाही, फळगळ तर बालानगरची जे गावरांची जे व्हायची ती होतीच. आणि गोल्डनचा असा विषय आहे, गोल्डनची 2% फळगळ होती, पण गोल्डनला जर तुम्ही युरिया वापरला तर ही येणार जी शेवटी तर ही खूप फास्ट चालते ही. तर त्यामुळे युरिया शक्यतो याला वापरायचा नाही गोल्डनला. आणि बालानगरला 10 ते 15 किलो वापरू शकता तुम्ही. आणि
बऱ्याचशा शेतकऱ्यांना तण नियंत्रणाची फार समस्या आहे. जर गवत वाढलेलंच असतं, इतकं काळी बगीचा कोणाचाच नसतं, समजा इतकं क्षेत्र असून सुद्धा तुम्ही कसं नियंत्रण करताय गवताचं? तर ह्या मध्ये मी याला रोटा आणलेला आहे आणि साईडला राऊंड अप आणलेला आहे. पण पुढच्या वर्षी मी टाटाचं पॅनाडा ग्रँडी आणून तर याला रोटाव्हिटर आणलं. एक त्याला काय केलं, जास्त पाते लागू नये म्हणून दोन्ही साईडना त्याला थोडं पोते किंवा काहीतरी गुंडाळायचं, जास्त रोटा खाली लागू नये म्हणून, मुळे उकरू नये. तर त्याच्यासाठी मी अवने ॲग्रो चितेगाव, अवने इंडस्ट्रीज, तर चितेगाव गोपालकडून पॉवर विडर घेतलं. तर त्याला पात्याला थोडं दोन साईडला जर पोते गुंडळले तर आपल्याला पाहिजे 2-3 इंचचा रोटा लागतो. बरोबर. त्याच्यापेक्षा जास्त लागल्यानंतर पांढरी मुळे पण ते उकरीतो. त्याच्यामुळं रोटा कमी लावायचा प्रयत्न करायचा, त्यामुळे समजा फळगळ वगैरे काही होणार नाही, लिकेज होणार नाही बघितलं. हा. तर मग त्याच्यासाठी हे जे तणाचं जे किती तण झालं याच्यामध्ये, तर त्या रोटाव्हिटरना ते पूर्ण क्लिअर होऊन गेलं. आणि मध्ये राऊंड अप मारला आपण, आहे की नाही? हा, आणि याला मध्ये राऊंड अप मारला. तर फळगळीला वगैरे काही प्रॉब्लेम नाही? मला तर काहीच नाही वाटत. फळ सिटिंग झाल्यानंतर आपण राऊंड अप घेतलं की अगोदर घेतलं होतं? सेटिंग झाल्यानंतर घेतलं, पण त्याच्या अगोदर जे आहे ना, ते ब्रश कटर जरी हाणलं, ब्रश कटर हाणलं तर चांगलंच आहे. ब्रश कटर सुद्धा आपल्या अवनी ॲग्रो इंडस्ट्रीजवर भेटून अवेलेबल आहे. गोपालकडून भेटून जाईल ते, गोपाल ठोंबरेकडून. तर त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे त्याला मिलीबगचा सर्वात जास्त परिणाम हा सीताफळ बागेवर होत असतो. तर आपण त्यासाठी काय नियोजन केलं? तर माझे मित्र तुम्हीच, ज्ञानेश्वर ठोंबरे, विठ्ठल ॲग्रोचे, तर त्यांनीच मला एक अगोदर ते एका कंपनीत काम करत होते. तर तुम्ही ते काम करत असताना मीच त्यांच्या अगोदर एक मित्र म्हणजे दुकानदार म्हणून नाही, मला जेव्हा गरज वाटली त्यांना मी तुम्हाला औषध सांगत होतो. तर औषध सांगताच मी तुम्हाला म्हणलं, यार तुम्ही दुकान टाका. तर मी माझ्या आग्रह टाकली का तुम्ही टाकली मला माहित नाही, पण तुम्ही दुकान टाकली. तर मी तुम्हीच विचारपूस करून जे द्राक्षाचे शेतकरी तुम्ही त्यांना विचारलं बाबा मिलीबग साठी चांगलं औषध कोणतं, तर तुम्ही मला सांगितलं की एक बाहेरचं मोविंटो जर घेतलं तर त्यांनी घडातलं जे मिलीबग आहे तो सुद्धा जळून जातो. तर तुमच्या मार्गदर्शनामुळं त्याच्यातलं मिलीबगाला मला चांगलं हे झालं. नाही तर काही शेतकरी परेशान होऊन मिलीबगला तर बगीच्यात तोडायच्या तयारीत आहे. पण तुम्ही मला सांगितल्यामुळं मिलीबग सुद्धा कंट्रोल झाला. आणि आपले 100 कॅरेट जर निघले तर एकच कॅरेट मिलीबगचं मोठ्या मुश्किलीनं निघतं, 1-2 मिलीबगचं. तर ते एक नियंत्रणात तुमच्यामुळं झालं. आणि खताचं नियोजन आणि किती दिवसाच्या अंतरानं फवारणी घ्यायला पाहिजे मिलीबग साठी, एकदा आपल्या शेतकऱ्यांना सांगा. शक्यतो स्टिकर वापरायचं. आणि ऊन असताना एक महिन्याला घेतले तरी चालते. माझ्या आतापर्यंत 3 फवारण्या झाल्या चालू. मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं शेतकरी मित्रांनो, जे मोव्हेंटो, कॉन्टा प्लस आणि स्टिकर आपण फवारणीमधून दिलं होतं. तर सीताफळ फळावरती काही फंगल इन्फेक्शन झालं होतं, ते आज बऱ्याचशा प्रमाणात कमी झालेलं दिसतं मित्रांनो. आणि या खरूज असं शेतकरी म्हणतात त्याला साधारण, पण या खरूजमुळं फळं खराब होतात. तर आपण कॉन्टा प्लस घेतल्यामुळे आपण बघू शकता कशा प्रकारे फळावरती तो जो डाग होता तो कमी झालेला आहे. आणि अजून 8-10 दिवसात हा पूर्णपणे क्लिअर होऊन जाईल. आणि या साईजचा प्रॉब्लेम बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्याकडे असतो की कमी जास्त साईज, एका साईडनं जास्त एका साईडनं कमी, अशा प्रकारे बऱ्याच ठिकाणी प्रॉब्लेम असतो. तर यासाठी आपण कॅल्शियम बोरॉन ची फवारणी एक किंवा ड्रीप मधून आपण कॅल्शियम बोरॉन सोडल्यास आपल्याला नक्कीच फायदा होईल. आणि असंच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी, नवनवीन शेतीची माहिती घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर्स नक्की करा. धन्यवाद. सीताफळ बागेविषयी आपल्याला अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर श्री विष्णू नानासाहेब ठोंबरे यांचा नंबर मी मेन्शन करतो. आपण त्यांना कधी कॉल करून विचारू शकता. धन्यवाद. तर हे जे मोहिंटो एनर्जी, त्याने ही जी मेन फाटी आहे, ह्या मेन फाटीला फळाची संख्या अधिक राहते. आणि हे जी फळं येते हे मेन फाटीला, तर ही मेन फाटीला आल्यानंतर हे फळ पूर्ण जम्बो क्वालिटीचे बनते. आणि याला रेट 1 नंबर 150 ते 200 रुपयेपर्यंत रेट भेटतो. तर हे जे हे इकडं हे 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 ते हे असे हे
मोइंटो एनर्जी हे माऊलीनं दिलेलं औषध, तर याने हे खोडाची संख्या सुद्धा वाढती फळाची. चला, धन्यवाद अण्णा. तुम्ही दिलेली माहिती नक्की शेतकऱ्याच्या फायद्यात येईल, कामी येईल अशी आम्ही आशा बाळगतो. जर तुम्हाला एखाद्या शेतकऱ्याचा फोन वगैरे आला तर नक्की तुम्ही त्यांना सहकार्य करसाल एक शेतकरी म्हणून, अशी आम्ही इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.